भाजी मंडई परिसरात भटक्या कुत्र्यानं चावा घेतलेल्या 25 ते 30 वर्षीय तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे। तब्बल 3 दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता। नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेला तक्रारी दिल्या, पण कोणतीही कारवाई झाली नाही असा आरोप आता होत आहे। संतप्त नागरिकांनी तरुणाचा मृतदेह थेट महानगरपालिकेसमोर आणला। गेटला लावलेले कुलूप तोडत मृतदेह गेटवर ठेवून जोरदार निषेध करण्यात आला। काय मदत नाही, कायच केली नाही। सकाळी 6ला उठलं, बाथरूमला गेलं, तिथं एक भाजी मंडई आहे, भाजी मंडईत बाथरूमला गेलं। बाथरूमला गेल्यावर कुत्र्याने चावलं। कुत्र्याने चावल्यावर आम्ही दवाखान्यात नेलो। दवाखान्यात नेल्यावर इंजेक्शन दिल्यावर एवढं मोठं कुत्रा चावलेलं 4 इंजेक्शन देऊन आम्हाला वापस नेलं, न्या म्हणले। मग आम्ही वापस आणलो। वापस आणल्यावर चक्कर आल्यावर आम्ही अजून डबल वापस घेऊन गेलो। वापस घेऊन गेल्यावर 2 रोज जरा बरं राहिलं, मग रात्री 2 वाजता असं झालं। महानगरपालिकेत आज बॉडी घेऊन आलात तुम्ही, तर इथं काय बोलणं झालं का प्रशासनासोबत, कुणासोबत? कोणी सुद्धा आम्हाला बोललं नाही। फक्त आमचं म्हणणं एकच आहे, आई वडील ठकलेला आहे, कर्तुकीचा हेच आहे। फक्त एवढंच मागणं, आम्हाला न्याय द्यावा। आम्ही काय बाकी मागत नाही त्यांना, आमचं गेलेलं जाऊ द्या, पण आम्ही एवढंच मागतो की आम्हाला न्याय द्या। आज आमचं गेलं, आज तुमचंच गेलं असतं तर काय केलं असतं तुम्ही सांगा आम्हाला, काय केलं असतं तुम्ही? महानगरपालिकेने इथं बॉडी येऊ दिली नाही, कुलूप लावलं होतं का? इकडून कुलूप लावला, तिकडून कुलूप लावला, आम्ही धोंडे घालून कुलूप तोडलं। लेडीजला येऊ दिले झाले, कुणाला सुद्धा आतमध्ये येऊ दिलं नाही। लाव सोडाले। आम्ही काय नगरपालिका उचलून नेऊ लागतो का? लावतात मोठ्या नगरपालिका उचलून नेऊ लागतो का? आम्ही न्याय दिले। फक्त आई बाप गरीब आहे, करून खाणं होत नाही म्हणून आम्ही मध्ये येऊ लागतो। आम्ही तर नगरपालिका उचलून नेऊ लागतो। आई बापाचं सामान म्हणून जगायची आई बाप ती बाई भांडे घासून कर्तुकीचा एवढा म्हणून आमचं एवढं मागणं, आमचं काय मागणं नाही।